पद्मश्री ऐकते तर श्रीचा पाढा म्हणजे मी पद्मश्री, इकडची शीतल, माझे यजमान श्रीराम आणि माझ्या बरोबर असणारी भाग्यश्री सुचिता या सगळ्या श्रीचा छान संगम झालेला आहे. तर मी धन्य मानते. मला ओळखणाऱ्या बऱ्याच जणी इथे आहेत. काही न ओळखणाऱ्या असल्या तरी पण माझी ओळख काही सांगायला नको, कारण आणि पहिलंच म्हटलं लेक्चर देण्यासाठी म्हणजे पहिला शिक्षक या प्राध्यापिका, तर मी एक शिक्षिका, सामान्य शिक्षिका. ते पुढे सगळं फील्ड वाढवत मग त्याच्यानंतर क्षेत्रीय अधिकारी झाली, बीट ऑफिसर झाले, त्यानंतर तालुक्याचा प्रभारी का होईना गट शिक्षणाधिकारी पद, म्हणजे शिक्षणाचा विभाग. शिक्षण ही माझी आवड आहे. मनुष्य आयुष्याच्या अंतापर्यंत शिकत असतो आणि मी इथे शिकण्यासाठी आलेली आहे. सुचिताला मी आधीच म्हटलं इथं काय चालतंय हे पाहण्यासाठी आले. तर हिचे बरीचशी चळवळ ही शैक्षणिक चळवळ आहे. आपण सर्व बुद्धीच्या चळवळीमध्ये आज सर्व घटक आपण एकत्र आलेलो आहोत. मला आनंद होतोय की तालुक्यामध्ये 2 पॅकेज घेणाऱ्या आयोजकांचे हिचे वेगवेगळे उपक्रम मी पाहत आलेले आहे, कारण माझी सर्व्हिस श्रीवर्धन तालुक्यातच झालेली आहे. माझ्या सर्व डॉक्टरांच्या संगतीत सुद्धा मी राहिलेली आहे आणि शिक्षकांच्या संगतीत राहिले, विद्यार्थ्यांच्या संगतीत राहिलेले आहेत. तर मला हीच माझी आवड आहे. तर आजही मला ती आवड पूर्ण करण्यासाठी मी काही मार्गदर्शन करणार नाही, पण दुसरी एक ओळख सांगणार आहे. माझ्या आवड छंद असल्यामुळे मी आनंदी आहे. त्यामुळे तुम्ही छंद जोपासा. मला संगीताचा व्यासंग आहे, वादनाची आवड आहे, चित्रकलेची आवड होती, पण तुमच्याशी संवाद साधण्याची, बोलण्याची कौटुंबिक जिव्हाळा माझ्याकडे आहे. हा सगळ्यांनी आपण हे गुण घ्यावे आणि आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. तो आनंद मिळवण्यासाठी सतत धडपड करत राहायचं आहे, कधी आळस करायचा नाही. आज माझं 62 वय आहे. इथून मी सुरुवात करते की आपलं आरोग्य सेवक. तुम्ही नर्स म्हणजे आज नर्सिंगचं प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग कोर्सची, पण 6 महिन्याचा हा कोर्स घेतला. मी इथेच आहे, बोर्लीचीच आहे, मी काही लांबची नाही आहे. पण एवढ्या जनशिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या NGO आज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, हे तुमचं भाग्य आहे. आमच्या वेळेला काही नव्हतं. कुठला कोर्स करायचा, कुठे जायचं, 1-2 मार्ग दाखवायचे, ते आम्ही करायचो. आणि त्यामुळे माझी अखंड 39 वर्ष सेवा झाली. ती पण अगदी प्रायमरी विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या आणि शिक्षकांची सुद्धा मी आरती असायची. म्हणजे सगळ्यांना मला जे काही येतं मी पण ते घेण्यासाठी मी पुढे अगदी विभागात, जिल्ह्यात, राज्यात सुद्धा गेलेली आहे आणि तिथे सगळ्यांची मैत्रीण म्हणून झालेली आहे. तर आज मी तुमची सगळ्यांची मैत्रीण आहे. सुचिता म्हणते काकी काकी तुम्ही या, पण मार्गदर्शन नाही. मी कधीही तुम्ही तुमच्या काही शंका असतील, समस्या असतील तर मला तुम्ही संपर्क करा. मी केव्हाही उपलब्ध असते. तिला म्हटलं आणखी काय असं असेल तर मी वेळ देईन. आज देवगावकर मॅडमनी, प्राध्यापिकाच त्याच आहेत, किशोरवयीन मुलींचं म्हणजे मी 2001 महिला सक्षमीकरण वर्ष मॅडम, तिथपासून मी महिलांसाठी काम करत आहे. 2003 साली मी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची रिसोर्स पर्सन राज्याला होते. त्यामुळे मी मुलींचं शिक्षण हे फार कटाक्षाने पाळते. मुलींनी चांगल्या शिकल्या पाहिजे. शिकल्या म्हणजे मनापासून त्या सुसंस्कृत झाल्या पाहिजे, हा माझा अट्टास आहे. मुली या सगळ्या सारख्या आहेत. मी सर्वधर्म समभाव 2010 साली मला राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळालेली आहे. फुकटची नाही. ही फेलोशिप चालवण्यासाठी मी तुमच्याकडे तो संवाद, तो दूत, तो माझा मेसेज तुमच्याकडे देणार आहे. कारण हे वाढत राहिलं पाहिजे. मुली शिकल्या पाहिजेत. मलाही मुलीच आहेत, पण माझ्या मुलींनी 4 धाम निर्माण केलेले आहेत. कारण एक मुलगी दुसऱ्या घरी गेल्यानंतर ती तिथलं कुटुंब सावरत असते, सुधारत असते, आणखी संस्कारित करत असते. म्हणून मुलींनी पहिलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. आता मॅडमनी म्हणाले किशोरवयीन मुली त्या अवस्थेतून आपण आलेलो आहोत. सगळ्या आताचा काळ बदलला असला, तो का बदलला ह्याचाही विचार करायला पाहिजे. आणि मग त्यापासून आपल्याला सुरक्षितता, भीती, बरंचसं काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. मॅडमनी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं की वैद्यकीय क्षेत्राला चॅलेंजेस आलेले आहेत. मीही त्यावेळेला ऑफिसर होते. केवढा चॅलेंज मला होता की ती प्रत्येकाची नोंद घेणं, ते पाठवणं, शाळांमध्ये, गावांमध्ये किती लोक आहेत, किती मुलं आहेत, कुणाला लागून झाले, कसे आहेत. म्हणून आपलं जे क्षेत्र आहे, माझं